आज सकाळी रानभाज्या महोत्सवाची सुरुवात झाली, पण केवळ ह्या रानभाज्या नाही तर आदिवासी खाद्य महोत्सव म्हणून आम्ही याला नाव दिलंय. कारण तुम्ही बघता आता माझ्या समोरच आज दिवसभरचा श्रमपरिहार झाल्यानंतर जेवत असताना रानभाज्यांच्या बरोबर मासे, खेकडे, चिकन, मटन वेगवेगळ्या व्हरायटीचे झालेले आहेत. अतिशय तृप्त आनंद आम्हाला मिळालेला आहे. महत्त्वाचा उद्देश होता की आपल्या आदिवासी बांधवांना एक चांगलं व्यासपीठ मिळेल आणि हे केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नाही तर भविष्यात सुद्धा आम्हाला आंबेगावमध्ये ट्रायबल फूड मॉल म्हणून एक कन्सेप्ट आपल्याला राबवायचे, तर त्याची ही एक टेस्ट चाचणी होती आणि निश्चितपणे आम्हाला वाटतं की आम्ही त्या चाचणीत यशस्वी झालेलो आहे. थँक्यू. नमस्कार. आज या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास विभाग गोडेगाव यांच्या मार्फतीने हा रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या रानभाजी महोत्सवाच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही विजिट केली होती. तर खूप चांगलं असं नियोजन या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत केलेलं आहे. बऱ्याचशा आश्रमशाळा, बचत गट आहेत, त्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग देखील या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि म्हणजे बऱ्याचशा प्रत्येक स्टॉलला भेट दिलेली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील, रानभाज्या असतील, त्याच्यानंतर नाचणीचे लाडू वगैरे, त्यानंतर माशांचे, खेकड्यांचे बरेचसे प्रकार या ठिकाणी त्यांनी बनवलेले आहेत. शाकाहारी भाज्यांमध्ये देखील खूप चांगलं त्यांनी या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ पण बऱ्याचशा लोकांचा खूप चांगला खप या ठिकाणी झालेला आहे. तर ह्यांचा कार्यक्रम जो हा प्रोग्राम आहे तो निश्चित कौतुकास्पद आहे आणि याचा अनुकरण बाकीच्यांनी देखील करायला काही हरकत नाही. आणि या ठिकाणी आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो तर खरंच खूप चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी जेवण या बचत गटांच्या लोकांनी बनवलेलं आहे. तर धन्यवाद. थँक्यू. गोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे आदिवासी विभाग आणि या सगळ्यांच्या सहकार्याने ते कर्मचारी आणि सगळे बचत गट वगैरे यांच्या सगळ्या सहकार्याने आज या ठिकाणं पहिल्यांदाच हा एक रानभाजी महोत्सव आणि खाद्य महोत्सव यांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला एक उदंड असा प्रतिसाद सकाळपासून मिळालेला आहे. आज जवळजवळ संध्याकाळचे 4:30 वाजत आहेत आणि ह्या देखील वेळेमध्ये 4:30 वाजता इथे फार मोठ्या प्रमाणात आणि खवय्यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर रानभाज्या महोत्सवांची देखील गर्दी घेण्यासाठी अनेक लोकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातून देखील काही मंडळी या ठिकाणी सकाळी भाजी घेण्यासाठी आले होते. माझे मित्र मंडळी आली होती, त्यांनी देखील फोनद्वारे मला सांगितलं की या ठिकाणी आपल्या ठिकाणी रानभाजी महोत्सव भरतोय. पेपरमध्ये त्यांनी वाचलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं ही सगळी मंडळी आज या रानभाजी महोत्सवाला जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेली आहेत. अत्यंत कौतुकास्पद, अभिमानास्पद हा कार्यक्रम आज या ठिकाणी